नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या अस्मी टॉक्स ह्या चॅनलवर. तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आपल्या सर्व सखींसोबत व त्यांच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा सोहळा आपण सर्व मिळून साजरे करूयात. कवितेचं नाव आहे अल्लड किशोरीपण. सखे, का ग अशी गोंधळलेली, आपल्याच विश्वात रमलेली, का ग आपल्याच मनाशी युद्ध खेळणारी, अन नको त्या प्रश्नांनी स्वतःला कुरतरत राहणारी. अगं सोड त्या प्रश्नांची उत्तर अशी बाहेर शोधणं. एकदा स्वतःच्या आतमध्ये डोकावून तर बघ, स्वतःकडे एकदा तरी निरखून तर बघ. निसर्गाने दिलेल्या त्या अद्भुत देणगीतच तर लपली आहेत सारी गुपितं. वेदनांनी भारलेली असली तरीही सुख भरले त्या गुपितं. तू मुक्तपणे मांड आपली व्यथा. व्यथा नव्हे, खरं तर तीच आहे तुझ्या आयुष्याची गाथा. तिच्यानेच तर मिळतं तुला स्त्रीपणाचं लेणं, त्यामुळेच तर अनुभवतेस आई होऊन जगणं. आता फक्त एकच कर, स्वच्छतेसोबतच पोषक आहारावर दे भर. पुरेशा प्रमाणात घे गूळ शेंगदाण्याची चिक्की. अगं यापुढे तर सोयाबीन चिली आणि बर्गर पण पडतील पिक्की. खेळ आणि व्यायामाशी मस्त जमव गट्टी, आणि मानसिक तणावाला दे कायमची सुट्टी. तू तुझ्यातल्या स्त्रीत्वासोबत जगून तर बघ. स्त्री जन्माच्या स्वागतासाठी मग सर्व समाज होईल सजग. सखी उठ आणि लढ, अशी रडत नको बसू. संकटात कृष्णाची तृष्णा आता धरत नको बसू. तू जर झालीस द्रौपदी तर तूच धरशील शस्त्र. कोणताच दुःशासन ओढू शकणार नाही मग तुझी वस्त्र. इतिहासाची पाने आता उलटवायची नाहीयेस, कारण ती पुनरावृत्ती आता तूच थांबवायची आहेस. आता कदाचित थोडे हलके झाले असेलच तुझे मन. आता कदाचित थोडे हलके झाले असेलच तुझे मन. मग जगून घे या स्त्री प्रवासातील हे अल्लड किशोरीपण, हे अल्लड किशोरीपण. माझ्या सर्व सखींना महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आणि अशाच नवनवीन साहित्य कलाकृतींसाठी नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अस्मी टॉक्स. धन्यवाद.